आम्हालाही वनवास होता, काय आपल्याला थोडं दुःख आल्याने काय फरक पडत नाही. काही लोक नसते होते, मी नोकरीला असताना रिटायर माणसाला बीपी का म्हणतो, एवढे उद्योग केले म्या, आता माझ्यावर काय दिवस आले. येणारच, तो जर पगाराला हातच लावला नाही, तो वरच्यावरच स्लॅब टाकला, मग रिटायर झाल्यावर येडा झाला. आला आरतीला म्हणते ना, इकडून परसाद घेतल्यावर खाशीन कोण इकडून. माझं वाईट झालं, माझं वाईट. काही बायका नवरा म्हणत्या माझ्या नशिबी असा नवरा कसा मिळाला. असं नसतं, देव तुमचं कसं जमलं हे देवाला माहीत सुद्धा नाही. काय मग सोनत्या, काय मला बायको मिळाली, तू गाव घेऊन तर का पाहायला, तुला कळत नाही. बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात बावळाटा. घ्या लिहून, ह्याही मॅच सांगायच्या का. 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. बायको कशी असावा, पण नाकात खास असावा, नाही तर बायको इतकी स्मार्ट. एकानं 7वा आयोग मिळाला आणि बायकोला नथ केली, नथ, नाकच वर होईन. त्यानं दामन तापावला, नागपुरीत घातला. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावी, असा नियम आहे. गुरी बायको करू नये, कधी कधीच करू नये. कधीच फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात न्यावं तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती का. बायको सावळी पाहिजे, पाणी भरायला चालते, आणि कपड्याला घडे घाल. ज्यांनी लय बऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या महाराज. आणि मग ते आमच्याकडे आले काकड्याला वाळवंटापासून महाद्वारात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावी. अजून एक गोष्ट आहे बायको पाहण्याची, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठे शेजारचं बोट, महिला मंडळ ज्याच्यात आपण जोडवं घालतो, ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो, घरी गेलो, घरी गेलो. तुम्ही का लगेच पाय पा, हे लगेच पाय पा सुरुवात केली. म्हणूनच पाप्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. काय चला तोड पुढं. आणि आता हा काळ बदलला. आता बायको मिळणं अवघड आहे. आता झालं ते, आता जे राहिलेत तुम्ही तो विषय जवळजवळ सोडून द्या. 35चे झाले, काही रेंज गेली, रेंज. 42 पोरी पाहिल्या का पोरांना नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायचे नाही, तर हा पाहिला, मला पाहिला होता. यांचं काय. आणि बऱ्याच लोकांचा निगेटिव्ह विचार असा आहे का मुली मिळत नाहीत. असं नाहीये, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आहे. मुलगी तहसीलदार आहे, तिला कलेक्टर पोरगा नको आहे का. मुलगी MBBS आहे, पोरगी BTech आहे, तिला MTech पोरगा पाहिजे. पोरीनं MPSC दिली, तिला UPSC दिलेला पोरगा तर पाहिजे ना. तुम्ही असं कोणाशी लग्न करायला लागले ते कसं, क्वालिटी पाहिजे त्याला. पोरगं चांगलं वाजवतंय, पोरगी चांगली गाते, हो द्या लग्न, दर्जा आहे, पोट भरायची अक्कल आहे. पोरगी तहसीलदार आहे, 1.5 लाख पेमेंट आहे तिला. तुला 1.5 लाख येतं तरी येतं का. बायको नाही. आता जे राहिले ते मिळेल ती करून टाका भाऊ, नाही तर लटाकले. आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोपे, डबल.
नाहीतर मामाची आणि मामीची पूजा करणे बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? मामाला मुलगी आहे तुझ्या? नाही, मी आला तू. तुझ्या मामाला आहे का रे? किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहेत? तुम्ही दोघं आहे का? बहीण आहे का? भाऊ नाही तुला? कल्याण. तुझ्या मामाला एकच आहे का? तुला भाऊ दोघं आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला एक मुली, तुझ्या नाही. तुम्ही झाले गोसाई. तुझ्या मामाला नाही, तुझ्या नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा इथं. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेलो. आणि त्याला 6 महिने अटॅक आणि BP येत नाही. सर्टिफिकेट द्यायचं आपण त्याला. डॉक्टरकडे जायचं नाही त्याला. ते पैसे मला देऊन टाकायचे. अटॅक येण्याचं कारण सांगतो आता. BP वाढण्याचं कारण मागचं उकरून काढायचं नाही. आणि बरोबर आहे किंवा नाही म्हणा. बरोबर. महाराज इंदुरीकडचं कीर्तन आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरानं गंजबो आहेत. तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरं आहे आजही खरं आहे. थोडंसं कानाला वाईट आहे, थोडंसं कानाला वाईट आहे. कारण सत्य कानाला कडू असतं, पण ते सत्यच आहे. आज जर प्रत्येक मुलीनं बापाची मान खाली होणार नाही अशी शपथ घेतली तर मुलींबद्दल लागलेला मुलींच्या बाबतीत निगेटिव्ह विचार निघून जातील. पण तुम्ही पॉझिटिव्ह विचारच करायचा नाही. आणि आपलं कीर्तन अंतिम सत्य आहे. काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. ते कानाला वाईट पण फिट. काही नाही, बायको करायचं ना आज सोडून दिला. काही ना पाहुणे येताना ते सुरुवातीला थोडं फुगीर म्हणायचं, यंदा नाही करायचं, यंदा नाही करायचं. आता यायचेच बंद झाले. ते आता बळजपुरीच्या बापाला म्हणतं राम राम. तो म्हणला यंदा नाही, तू तिकडं देवाला सोड. नाही, मुलींकडं दर्जा आहे. आणि मुलींकडं दर्जा आहे, मुलांकडं सुद्धा दर्जा आहे. काही काही मुलं आहेत महाराज, काय ब्रिलियंट क्वालिटी, 99.9 काय मार्क आहेत का काय. पण ते आईबापांनी करून घेतलं पाहिजे. एक BP. आणि तिसरं कारण अटॅक वाढण्याचं कारण. पाया पडून सांगतो पुरींना, महिलांना, पुरुषांना, सगळ्यांना, मला सुद्धा, मी मलाही सांगतो, आपल्या मनामध्ये जर एखादी गोष्ट दुःखाची खटकत असेल तर ती कुणापरी पुढे बोलून दाखवायचा. ती आत नाही ठेवायची. तुम्हाला ऑफिसमध्ये साहेबाचा त्रास आहे ना, शिपायापाशी का होईना पण तो बोलून टाकायचा. आतमध्ये दाबून धरू नका. मोकळं करीत जा. मित्रांपाशी बोलत जा. पण तुम्ही तुमच्या मेंदूवरचा आणि हृदयावरचा ताण हलका करीत जायचा. थोडा आता त्रास हा प्रत्येकाला आहेच. घरामध्ये नवरा बाई कोणतं जमत नाही ना, महिला म्हणतात तुमचा नवऱ्याचा त्रास आहे, थोडं शेजारच्या बाईला थोडं बोलून टाकीत जा. बोला, काय फरक पडत नाही. आपण काय करतो, तुम्ही आणि मी, आपल्या घराण्याची इज्जत बाहेर जाऊ नये म्हणून त्या गोष्टी आपण झाकून ठेवतो. परिणाम त्या चिंतनीय घडतात. चिंतनीय म्हणजे झोपेत चिंतन तेच, आणि त्याचा परिणाम होतो. दुसरं एक कारण आहे अटॅक येण्याचं. बोलत जा. लोक बोलत नाहीत, बोलणं बंद झालंय. मोबाईल नावाची वस्तू आल्यामुळं बोलणं बंद, बोलतच नाही कोणी. पूर्वी ST मध्ये गप्पा आणायचे लोक, आता कानात वायरी खुसून 5 मिनिटं कंडक्टर त्याच्या पुढं होता तिकीट काढायला. ठेवूनच दिली तेव्हा तिकीट काढ. बोलत नाहीत लोक. आणि बोलत नसल्यामुळं काही माणसं पहा, बोलणं बिलणं काहीच नाही. अनफिट झाले. अजून 15 वर्षाने 40% लोक मोबाईलमुळे येडे झालेले दिसेल तुम्हाला. झालं तसं. एकानं भात खाल्यावर वरण मागितलं. एका बाईने चपाती तव्यावर टाकली आणि तिच्या बहिणीचा फोन आला. 20 मिनिटं गच्चीवर जाऊन बसली. गॅस व घर जळालं खाली. नाही, याला कंट्रोल करा. आणि ह्या मुलांकडं अजिबात मोबाईल जाता कामा नाही. काय मत आहे तुमचं? या मुलांना लवकर चष्मे लागण्याचं कारण सगळ्या गेम विचारा यांना, सगळ्या गेम. आणि आईनं काय करायचं माहिती का, पोरगं ऐकत नाही म्हणून मोबाईल द्यायचा. त्यांना चष्मे लागण्याचं कारण यांचं चेकअप केलं पाहिजे.
मोबाईलमुळं भरमिष्ट झाले लोक. काही मुलीचा मोबाईल चेक केला पाहिजे 8-10 दिवसातून, त्याची मेसेज तपासली पाहिजे, रिंगटोन तपासली पाहिजे, त्यातला बॅलन्स चेक केला पाहिजे. आपण मुलीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले. 100ला 500 ही स्कीम कोणती आहे? तिची जरा चौकशी केली पाहिजे. 1 GB आहे का 2 GB आहे का भुर GB आहे? नाही, याला कुठेतरी कंट्रोल. आणि ह्या पोरांकडे जर मोबाईल गेले तर यांच्या डोळ्यांचे आजार तर यांना होणारच, पण हे कालांतराने सायकोलॉजिकली अनफिट होऊ शकतात. काय मत आहे तुमचं? तुम्ही 10 कॉल सारखे कानावर घ्या, कान गरम होतो माणसाचा. आणि हे मोबाईलवाले येणे तो झोपत नाहीत. जे ज्यांचे ते स्क्रीन टच मोबाईल आहे ना, ही माणसं झोपत नाही रात्री. उशीवर डोकं ठेवलं ना, हाताला झटके देतात ते नुसतं. एकानं बल्ब उडवला भीतीचा, झोपत नाहीत. आणि ते चित्र पाहणं, ते मेसेज वाचणं, त्याच्यात ते झोपत. निम्म्या रात्री गोदडी फाडली त्यांना. त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली म्हणजे याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर पुढच्या आठवड्यात तुम्हाला फाडीन हा मोबाईल कंट्रोल. नाही, याला कुठंतरी कंट्रोल. बरं मला जाऊ दे, आता मी मूर्ख आहे समजा, पण हे तुम्हाला पटतंय का? पहा, याला कुठंतरी कंट्रोल. आम्ही लहान असताना आमची आई पोराला भाकर रडायला लागली तर खेळायला पिठाचा गोळा द्यायची. पोरगं पिठाशी खेळायचं. आणि लय रडायला लागली ना, आई भाकरीचा पापोडा द्यायची, त्याच्यावर पोरगं खेळत होतं. आज तुम्ही काय देता मला? अनफिट झाली मंडळी. मोबाईलमुळं बोलत नाही लोक, आणि बोलण्यामुळं अटॅक येतो. बोलत नसल्यामुळं ते झुरून फार पागल झाले. एक ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं, परत ऑफिसात गेलं. ते म्हणले ऑफिस तर सुटलंय. येडे झाले लोक. मोटरसायकलवर दोघं चालले, एक काडी दुसऱ्याच्या कानात, एक काडी याच्या कानात, धडकले. मेले. एकानं नवी पल्सर घेतली 70,000ची, हार्बीर गाडीला टांगला, 90-20 मारली, घरी चालला. हरगाळ ओवाळायची ना गाडी, मोबाईल इथं गोतावला, गेला येड्या बाबडीत. त्याच हाराव गेला तो. हार दुसरा नाही लागला त्याला, त्याच हाराव गेला. मोबाईलचा वापर कमी करा आणि भजनाची ताकद वाढवा. याच्यावर तुमचं मत काय? नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला जन्म वाया. संगत तुमसी भजने मिटो, संगत तुमसी भजने मिटो.
तुमच्या घरात आहे, सुख तुमच्या घरात नाही. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. यांना हनुमान चालीसा शिकवीत जा. महिला म्हटलं तुमच्याकडे मोबाईल आहे ना, मोबाईलमध्ये हनुमान चालीसा घ्या. सकाळी गॅसच्या ओट्यावर आपण चहा बनवताना घरामध्ये लावून द्या. कानावर हनुमान चालीसा पडावी यांची, कानावर हरिपाठ पडावा. आणि आपल्याकडे मेमरी कार्ड आहे, सकाळी तेवढं ऐकत जा. यांना खेळायला नका देऊ मोबाईल. यांना पसायदान शिकवीत जा. यांना शिकवतीच नाही तुम्ही. तुमची अपेक्षा फक्त त्याने डॉक्टर व्हावा. कसं काय होईल? तुझी आईने तुला कधी शिकवलं का पसायदान? नाही. तुझ्या नाही पसायदान शिकवित नाही ना मम्मी? नाही. आरती नाही. मग मम्मी शिकवते काय? तुझी मम्मी शिकवते ना पसायदान. शिकवलं तुझी शिकवलं पाहिजे. मम्मी तुझी रे मम्मी आरती म्हणायला लावते का? लावते. हां शिकवलं पाहिजे यांना काय गाणी शिकून काय करा. तो काळ गेला निमोनीच्या झाडामागे. इथं स्लॅबवर कुठून निमोनी झाडी? ते दिवस गेले. आता इथून पुढच्या जगातली माणसं जर चारित्र्य संपन्न मुलांचा बाप होतील तर ते जगात श्रीमंत होतील. नाही तर संपत्तीला कोणी खात नाही. लंकेचा मालक मेला तो या टपरीला काय करतो? स्वार्थी परार्थी, स्वार्थी परार्थी. आणि तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर संगत करा. कुणाची करा? संत समागम एखादी परी, 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 संत समागम एखादी परी. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा. हे 96 कोटी रक्त आहे. रक्त तुमचे रक्तच नाशले. हे आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाचं रक्त आहे. हे आई जिजाऊच्या पेरणेचं रक्त आहे. आणि हे शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे. बुट चाटून जगणारं रक्त नाही.
याला भाकर नाही मिळाली तर हे फुटाणे खाईल, याला झोपायला गादी नाही मिळाली तर पेपर पांघरून झोपेल, पण हलकटांच्या मागे हिंडून जिंदगी बर्बाद न करणार रक्त आहे. रक्त हे रक्त. एकच राणी पण झाशीची राणी, एकच आई पण अहिल्याबाईची, एकच माता पण जिजामाता. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ गोवा नाही, वाघ 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 म्हणजे आपला वाघ नाही, आपला कामावरून सुटल्या वाघ. झोपला का झाला चित्ता, सकाळी लागला 2 उष्णे मागा झाला बिबट्या. व्यसनानं संपलेली माणसं आहेत आपण रक्तात विसरलोय. हे रक्त कसं आहे माहिती आहे तुम्हाला? एका मिनिटात ऐका हे रक्त कसं आहे. राजा ती माती तुम्ही कानाला लावा, राजे ती माती तुम्ही कानाला लावा. राजे ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे लग्नात नाचणारं रक्त नाहीये, हे आयुष्याची बर्बादी करणारं रक्त नाहीये. आई साहेब आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न राहायला, हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे ऐका. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजलखानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. 51व्या वर्षी देह ठेवला, 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या यात काय नवल आहे. वाघ्या नावाच्या कित्र्यानं चितेत उडी टाकली हे रक्त. आणि ही माती कशी आहे. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले. आवाज मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. ओ मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जर परत कोणाच्या लग्नात नाचले नालायक हो, तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला. हा सोनेरी देश आहे. या देशामध्ये झाडं होती, झाडांना फांद्या होत्या, फांद्यांना पानं होती आणि पानांवरच्या चिमण्या मनात होत्या. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. वो भारत देश ही मेरा, वो भारत देश ही मेरा, वो भारत देश ही मेरा, वो भारत देश ही मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ओ भारत देश ही मेरा, ओ भारत देश ही मेरा, ओ भारत देश ही मेरा, ओ भारत देश ही मेरा. आणि या मातीतला तरुण प्रेम
आणि किती गेल्या, घन किती आले आणि किती गेले, आयरन तशीच आहे. किती राजे आले आणि किती गेले, छत्रपतीची किंमत जशीच्या तशीच आहे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळात माया तुझी आमावरी राहू दे, आमावरी राहू दे, आमावरी राहू दे. बंद झालं डोकं. हो, ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी, मुक्ताबाईचं चरित्र ते मुक्ताबाईचं. एका मुलीला मी म्हणलं लग्नात नाचू नये, ती मला कीर्तन शब्द म्हणली, महाराज नीट बोलत जा, मीराबाई नाही नाचली का? डोकंच बंद झालं आपलं. मीराबाई काय चुम्मा दे गाण्याला नाचली का? मीराबाई नाचली, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. अपन मंदिर में बैठ कर, अपने मंदिर में बैठ कर, गीता भागवत बाजूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. मेरा के प्रभु गिरधर नागर, गिरा के प्रभु गिरधर सदा प्रेम से जागूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. सफल झाला खारघरचा सप्ताह. जाऊ द्या महाराज, कशी असू एवढेचे, त्यांनी 2 मिनिटं स्वतःला विसरून आनंद लुटला, याच्यापेक्षा काय पाहिजे? त्यांना वाटलं का आम्हाला लोक पाहतील? नाही, लोक हसतील,